सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा। नेट आणि सेट परीक्षेसाठी हे 3 पुस्तक अतिशय महत्त्वाची आहे। पेपर क्रमांक 1 मुळे तुमचा नेट आणि सेटचा रिझल्ट येत असतो। हे मराठी मीडियममध्ये लिहिलेले हे पुस्तक आहे। प्रत्येक चॅप्टर 3-3 आणि 4-4 पेजेस नोट्स या मराठी मीडियम पुस्तकामधून आहे आणि पेटसाठी PhD एंट्रन्ससाठी सुद्धा हा पुस्तक अतिशय उपयुक्त आहे। तर अगोदर हे मराठी मीडियमचे पुस्तक आपण वाचन करावी। ह्या पुस्तकातील एक चॅप्टर 3-3 पेजेस वाचन करा आणि त्याच्यानंतर त्या चॅप्टरशी रिलेटेड असलेले क्वेश्चन्स हे क्वेश्चन बँक व्हॉल्यूम नंबर 1 मधून वाचन करावे। हे सर्व प्रश्न इंग्लिश मीडियम मधून आहे। इंग्लिश मीडियम ओके। मग इंग्लिश मीडियम कळत नाही सर असं म्हणण्यापेक्षा गूगल लेन्स म्हणून एक ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि इंग्लिश मीडियम प्रश्नावरती फोटो काढा। प्रश्न मराठी मीडियममध्ये ट्रान्सलेशन होतो आणि हे प्रश्न आपण वापर केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे। करण्याची तीव्र इच्छा असेल तर रिझल्ट आपल्याला 100% मिळतो। ह्याच्यामध्ये 7 एप्रिल रोजी झालेले क्वेश्चन पेपर ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि काल झालेले जे कर्नाटकचे सेट आहे त्याचाही क्वेश्चन पेपर ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे। म्हणजे लेटेस्ट इन्फॉर्मेशन ह्या पुस्तकात तुम्हाला मिळून जातील। ओके। आणि हे व्हॉल्यूम नंबर 1 आहे आणि त्याच्यानंतर हे व्हॉल्यूम नंबर 2। या दोन्ही पुस्तकमधलं क्वेश्चन्स दोन्ही वेगवेगळे आहे। हे बेसिक क्वेश्चन्स आहे, हे ॲडव्हान्स्ड क्वेश्चन्स आहे। ओके। दोन्ही क्वेश्चन पेपर आपण कंपल्सरी क्वेश्चन बँक जे आहे हे आपण वाचन केलंच पाहिजे। ओके। परीक्षेसाठी पुस्तकासाठी थोडं जरी आपण पैसे खर्च केलो तर त्याच्याने आपल्याला फायदा होतो म्हणजे होतो। पैसा नाही असं न म्हणता तुम्ही ह्या पुस्तकावरती पैसे खर्च करा आणि 100% रिझल्ट मिळवा। 10 वर्ष मी ह्या पुस्तकामध्ये काम केल्यामुळं मला मिळालेलं माहिती, मी संग्रह केलेलं मटेरियल, मी संग्रह केलेलं सेंट्रल युनिव्हर्सिटीमधलं लायब्ररीमधलं मटेरियल, वेगवेगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीमधलं मटेरियल, वेगवेगळ्या राज्यात झालेले पेपर्स, हे सगळं एकत्रित करून रिपीट येणारी क्वेश्चन्स कोणत्या चॅप्टरवरशी येतात ते पाहून हे पुस्तक लिहिलेले आहे। ओके। पूर्ण तुमचा विश्वास माझ्यावर पाहिजे आणि हे तिन्ही पुस्तकं आपण रेफर करावी अशी एक माझी अपेक्षा आहे। नाही सर आपल्याला फक्त एकच पुस्तक पाहिजे तर हे एकच पुस्तक आम्ही देतो तुम्हाला। सर आम्हाला फक्त व्हॉल्यूम नंबर 1च पाहिजे तर हे व्हॉल्यूम नंबर 1च घ्या। सर आपल्याला फक्त व्हॉल्यूम 2 घ्या पाहिजे तर 2 देतो। मग तुम्ही म्हणाल सर ह्याच्यातील कुठलं महत्त्वाचं पुस्तक आहे, तर मी म्हणतो हा तिन्ही पुस्तक तुम्ही 100% वाचन कराच मराठी समजून घेण्यासाठी। आणि त्याच्यानंतर हे इंग्लिश मीडियममधला बेसिक कॉन्सेप्ट, बेसिक जे क्वेश्चन्स आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या पुस्तकात ॲडव्हान्स्ड क्वेश्चन्स आहे। सर ह्या दोन्हीपैकी कुठलं पुस्तक घेतलं पाहिजे, दोन्हीच तुम्ही घेतला पाहिजे। आणि शेवटी बघा तुमचा इच्छा आहे, मी तर माझा अनुभव ह्या पुस्तकासोबत शेअर केलेला आहे। ह्या पुस्तकाचा आन्सर की तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती पाठवून देतो। ओके। थँक्यू सो मच। नमस्कार।